श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये असे काही मंत्र दिलेले आहे, स्तोत्र दिलेले आहे, ज्याच्या पठणाने, पुरच्चरणाने, अनुष्ठानाने आपल्या जीवनातील संकटे कमी व्हायला मदत होते आणि आपल्या जीवनात योग्य मार्ग आपल्याला नक्की सापडतो. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, दारिद्र्य आहे, काही ना काहीतरी त्याला कष्ट आहेत. कुणीही या जगामध्ये पूर्णतः सुखी नाही. कुणाला संपत्ती आहे तर अपत्य नाही, काहींना अपत्य आहे तर संपत्ती नाही, काहींकडे दोन्ही आहे पण शारीरिक त्यांना सुख नाही, म्हणजे आजारपण आहे. असं प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी अडचण आहे आणि काहीतरी प्रश्न नक्कीच आहे. जगात असा कोणता प्रश्न नाही ज्याला उत्तर नाही, आणि असं कोणताही प्रश्न आपल्याला पडलेला आहे त्याला कुठे उत्तर नाही शास्त्रामध्ये, असं नाही आहे. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला असंच एक स्तोत्र सांगणार आहे ज्याने आपण आपल्या जीवनातील अडचणी दूर करू शकतो. हे स्तोत्र म्हणायचं कसं, सुरुवात कधीपासून करायची, तर ते स्तोत्र आहे दारिद्र्य दुःख हरण शिवस्तोत्रम. आता ह्या स्तोत्राचं आपण पठण कसं करायचं, अनुष्ठान कसं करायचं आणि ते कधी म्हणायचं याबद्दल संपूर्ण माहिती. तर आज प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रतापासून तुम्ही सुरुवात केली तर खूप छान. प्रदोष व्रतानंतर हे स्तोत्र आपल्याला सोमवारी म्हणू शकतो. त्रयोदशीनंतर म्हणजे प्रदोष व्रत येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी जी शिवरात्र येते दर महिन्याची, त्या दिवशी आपण त्याचं अनुष्ठान करू शकतो. आणि यानंतर याचं अनुष्ठान आपण 41 दिवस सलग आणि षडमास म्हणजे 6 महिने अखंड न खंड पडता ह्या मंत्राचं, ह्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे काय होतं की शिवभगवान आपल्या जीवनातील अडीअडचणी आणि ग्रह नक्षत्र कालसर्पदोष, तुमच्या कुंडलीतील ग्रह कोणताही ग्रह खराब असू द्या, राहू केतू चंद्र सूर्य कोणताही ग्रह खराब असला तरीही त्याचं अशुभ फल या स्तोत्राच्या पठणाने आपल्यावर पडत नाही. आपल्या घरात जर अन्नधान्य पुरत नसेल, तुम्ही कितीही अन्न आपल्या घरात पुरवठी पाडण्याचा प्रयत्न केला तर ते पडत नसेल, ते वेळेच्या आधी संपत असेल किंवा घरातील अन्नामध्ये काही दोष असतील तर तेही या स्तोत्राने नक्की दूर होतात. हे स्तोत्र अगदी छोटं आहे, 2 मिनटं लागतात याला पठण करायला, पण ह्या स्तोत्राचा रिझल्ट खूप आहे. तुम्ही षडमास पठण करा. षडमासात तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त अट एक असते की आपण मनापासून अगदी श्रद्धेने मंत्र पठण करायचे असतात, स्तोत्र पठण करायचे असतात, परंतु मनात ठेवायचं नाही. सकारात्मकतेनेच आपण पठण करायचं आहे की हो, माझ्या जीवनातील संकटे ह्या स्तोत्राने नक्की नाहीशी होणार आहेत. संकट येत नाही असं नाही, जीवनभर माणसाला प्रत्येक वेळी संकट हे येतच असतात, पण त्या संकटांमध्ये योग्य मार्ग दाखवण्याचं काम, त्या संकटातून बाहेर पडण्याचं काम हे स्तोत्र मंत्र करतात. स्तोत्र मंत्र पठण करायला एक वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये आपल्याला ते पठण करायचं असतं. याच्यासाठी शुभ वेळ आहे त्रिसंध्याकाळ म्हणजे प्रदोषकाल. प्रदोषकाल हा शिव भगवानांचा अत्यंत प्रिय काळ आहे. ह्या काळामध्ये उमा महेश्वर देवता ही पर्वतावर त्यांच्या निवासस्थानी म्हणजे कैलास पर्वतावर नृत्य करत असतात. प्रदोष काळामध्ये गंधर्व किन्नर हे नृत्य करत असतात, अप्सरा सर्व देवगण आलेले असतात आणि प्रदोष काळामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती हे कैलासावर नृत्य करत असतात. त्यांचा आनंदाचा क्षण असतो आणि ह्या आनंदातच आपण देवाची सेवा केल्यानंतर त्यावेळेला आपल्याला जे फळ मिळतं ते शुभ फळ मिळतं आणि शीघ्र फळ मिळतं. काही मंत्र तर असे असतात की ते आपण पठण केल्यानंतर आपल्याला 24 तासात रिझल्ट दिसायला सुरुवात होते. दुःख दारिद्र्य हरण शिवस्तोत्रम हेही स्तोत्र असंच आहे की तुम्हाला एक दिवस तुम्ही अनुष्ठान केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला आपल्या जीवनात फरक दिसायला सुरुवात होईल. सकारात्मक ऊर्जा वाढेल, विचार करण्याची तुमची जे थिंकिंग आहे आपली ती सुधारते. असे आमूलाग्र बदल घडत चालतात आणि नंतर तुमच्या जीवनातील खरोखर चांगला काळ ह्या स्तोत्राने सुरुवात होते. सुरुवात कशी करायची, तर प्रदोष काळापासून करायची आणि मंत्र पठण किंवा स्तोत्र किती वेळेला म्हणायचं
तर आपण 11 वेळेला ही स्तोत्र पठण करू शकता, 21 वेळेला पठण करू शकता. याला अनुष्ठान म्हणतात. तुम्ही एका जागेवर बसून 11, 21, 51 वेळा जे स्तोत्र मंत्र पठण करतात त्याला अनुष्ठान म्हणतात. आणि आपला संकल्प असा असतो की अनुष्ठानामध्ये आपल्याला एकाच जागेवर, एकाच बसण्यावर आणि एकाच वेळेला करायचं असतं. ठरवून त्याच वेळेला आपल्याला, तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 5:30 नंतर केलं तर रोज तुम्हाला हे पठण 5:30 नंतरच करायचं आहे. 5:30 ते 7 हा प्रदोष काळ आहे. ह्या काळामध्ये ह्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यासाठी कोणते नियम आहेत का? तर नाही. पांढरं वस्त्र जर घातलं आपण तर ते एकदम शुभ, कारण पांढरं हे भगवान शिवांना प्रिय आहे. पांढरं फूल आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे. जर आपल्या घराजवळ शिवालय असेल तर रोज शिवालयात म्हटले तर उत्तम, कारण जे शिवालय देव मंदिरात जे व्हायब्रेशन असतं, पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरात नसते. तर शिवमंदिर आपल्या घराजवळ असेल तर तिथं पठण करा, नसेल तर आपल्या घरीच पठण करा. त्यासाठी फक्त आपल्याला काळं निळं वस्त्र व्यतिरिक्त आपण रोज जे वस्त्र परिधान करतो तेच घालायचे आहे. फाटके तुटके वस्त्र घालायचे नाही आहेत. त्यानंतर आपल्याला देवाजवळ बसून ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही जर षडमास पठण करणार असाल तर फक्त दिवसातून एकदा केलं तरी चालेल. पण जर तुम्ही 21 दिवसाचं किंवा 41 दिवसाचं, 11 दिवसाचं जर अनुष्ठान करत असाल तर मग हे स्तोत्र तुम्हाला रोज 11 वेळेला पठण करायचं आहे. रोज 11 वेळेला हे स्तोत्र पठण करायचं आहे. याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. श्री गणेशाय नमः, अथ श्रीमत शिवाय नमः, अथ पूर्वचरित वर्तमान एव गुण विशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथो मम अभिस्पीत कामना सिद्ध्यर्थे शिवस्तोत्र जपमह करिष्ये. असं तुम्हाला स्तोत्र पठण करायच्या आधी म्हणायचं आहे. म्हणजे ही शिव भगवानांची प्रार्थना आहे की भगवान, मी कोणत्या तरी विशिष्ट कार्यासाठी आपला हे स्तोत्र षडमास किंवा 11 दिवस, 41 दिवस अनुष्ठान करत आहे. माझ्या सर्व कामना पूर्ण करा, असं म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपले पाणी हातात घेऊन उजव्या हातात आपलं इच्छा बोलायची आहे. इच्छा सांगितल्यानंतर ते पाणी तुम्हाला एका ताम्हणात टाकायचं आहे आणि ते ताम्हणातलं पाणी तुम्हाला तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही वृक्षाला घालायचं आहे. तुम्ही संकल्प करताना तांदूळ घेऊ शकता, फूल घेऊ शकता. काहीच नसेल तर पाण्यात अष्टगंध मिश्रित करूनही आपण संकल्प करू शकतो. हा संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्तोत्र पठण करायचं आहे. आता या स्तोत्राचं उद्यापन कसं करतात? जर तुमची कामना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक आपण जी काही सेवा करतो त्याचा उद्यापन यथाशक्ती आपल्याला करायचं असतं. फार मोठं नाही, पण जी काही आपली ऐपत असेल त्यानुसार आपल्याला याचं उद्यापन करायचं. उद्यापन कसं करायचं तर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जिथे महादेवांची पिंड असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला 1.25 मीटर पांढरं कापड, त्यानंतर 1.25 किलो तांदूळ आणि तुमच्या इच्छेशक्तीनुसार काही दक्षिणा, अगदी 11 रुपयापासून दक्षिणा दिली तरीही चालेल. ही सर्व सामग्री तुम्हाला शिवमंदिरामध्ये दान करायची आहे. कोणतंही अवडंबर नाही, कोणतीही जास्त सेवा नाही आणि कोणतंही तुम्हाला खर्चिक काम नाही. पण ह्या सेवेचं फळ खूप आहे. शिवभगवान हे भोळे देव आहे. आपण त्यांना भोलेनाथ म्हणतो. इच्छा पूर्ण करणारं दैवत आहे आणि शीघ्र फल देतं. ह्या देवाला फक्त तुमचा भावप्रिय आहे, इतर कोणतीही गोष्ट नाही. फक्त ज्या दिवशी तुम्ही स्तोत्र पठणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, शिवमंदिरात जायचं आहे. 5 ढीग म्हणजे आपल्याला 5 मुठी तांदूळ ठेवायचे आहे आणि ते 5 मुठी तांदूळ ठेवताना, प्रत्येक मूठ ठेवताना आपली इच्छा आपल्याला महादेवाला सांगायची आहे की भगवान, आम्ही ह्या इच्छेसाठी आम्ही हे स्तोत्र पठण करणार आहोत, ती आमची इच्छा पूर्ण होऊ द्या, असं म्हणून आपल्याला ते 5 ढीग तांदूळ, 1 लोटा जल शिवाला अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे. आणि घरी येऊन मग आपल्याला स्तोत्र पठण करायचं आहे. तर ही स्तोत्र पठण करताना फक्त आहे ना, तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर उत्तम, कारण संकल्पित सेवेमध्ये शक्यतो आपण नॉनव्हेज खाऊ नये. इतर कोणत्याही गोष्टी खाल्ल्या तरी चालतील. परान्न वर्ज्य करावं. आपण बाहेरचं अन्न ह्या दिवसामध्ये घेऊ नये, कारण कोणत्या घरामध्ये काय निगेटिव्हिटी असेल किंवा काय नकारात्मक ऊर्जा असेल हे आपल्याला माहीत नसतं आणि ते आपल्याला सेवा करताना आपल्याला त्रास होतो जर आपण त्या घरातलं अन्न ग्रहण केलं तर. त्यामुळे फक्त एवढी एक लक्षात ठेवायचं की परान्न जितकं होईल तितकं वर्ज्य करा. मांसाहार करू नका, मद्यपानी तर व्यसन नका करू
आणि नक्की या स्तोत्राचा अनुभव घ्या. स्त्रियांनी, महिलांनी जर आपल्या घरासाठी किंवा मुलांसाठी ह्या स्तोत्राचं पठण केलं तर खूप उत्तम. तुम्हाला जर हा मंत्र ही स्तोत्र अभिमंत्रित करून पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. आपलं स्तोत्र ज्या वेळेला पठण करायचं चालू असतं त्यावेळेला आपल्यासमोर तुम्हाला एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे. कोणत्याही धातूचा ठेवा, स्टील, तांब्या, पितळीत, कोणत्याही धातूचा असू द्या, तो ठेवायचा आहे आणि मंत्र आपलं स्तोत्र पठण करायचं आहे. त्या स्तोत्र मंत्राचं जे व्हायब्रेशन असतं ते पाण्यात उतरतं आणि आपल्या शरीरात पृथ्वीवर 75% पाणी आहे. पाणी हे ॲब्झॉर्ब म्हणजे खेचून घेण्याचं काम करतं. त्यामुळे त्या गोष्टी आपल्या जे काही आपण मंत्र उच्चार करतो ना ते नक्की रिझल्ट देतात आणि ते पाणी अभिमंत्रित आपण घेतल्यानंतर आपल्याही विचारांमध्ये आणि बुद्धीमध्ये सकारात्मकता निर्माण व्हायला उपयोग होतो. तर असं हे स्तोत्र नक्की प्रत्येकाने पठण करून बघा. आज अधिक मासातला शेवटचा प्रदोष आहे. प्रत्येकाने या स्तोत्राचा अनुभव घेऊन पहा. आजपासून 41 दिवस, 11 दिवस, षडमास आपण नक्की या स्तोत्राचं अनुष्ठान करून बघा. स्तोत्र अगदी छोटा आहे, कुणालाही म्हणायला अगदी 2 मिनिटं लागतील असं. तर नक्की या स्तोत्राचा अनुभव घेऊन बघा. कोणतीही सेवा मनापासून केल्यानंतर 100% रिझल्ट देते, हा अनुभव आहे. तर तुम्हीही व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. शिवभगवान आपल्या सर्व संकटांचा नाश करो आणि नक्की या स्तोत्राचं पठण करून बघा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.